नगर परिषदांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रचार थंडावणार आहे। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या विशेषतः काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा रॅलीचे नियोजन आहे। मोहोळ, दुधनी, मंगळवेढा, पंढरपूर, बार्शी व कुर्डवाडी या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या सभा होणार आहेत। त्या शहरातील स्थानिक प्रश्नांसह राज्य देश पातळीवरील समस्या प्रश्नांवर प्रचाराचा जोर राहील, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चातलिंग शेटगार यांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षातील कार्यकर्त्यांच्या असतात। त्यांच्या विजयासाठी आता प्रत्येक ठिकाणी आम्ही सभा रॅलींचे नियोजन केले आहे। त्यानुसार गुरुवारी मोहोळमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या सभा झाल्या। शुक्रवारी दुधनी तालुका अक्कलकोट आणि अक्कलकोट मध्येही त्यांच्या सभा आहेत। शनिवारी मंगळवेढा व पंढरपुरात सभा होतील। बार्शी व कुर्डवाडीतही 30 नोव्हेंबरला सभा होऊ शकते, असेही शेटगार म्हणाले। दरम्यान यावेळी बार्शी, कुर्डवाडी, मोहोळ, दुधनी, अक्कलकोट येथे काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे। तर जिल्ह्यातील 11 नगर परिषदांमध्ये नगरसेवक पदाचे काँग्रेसचे 71 उमेदवार निवडणूक लढवित आहेत। करमाळ्यात काँग्रेसने रासपला पाठिंबा दिला असून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहेत। सांगोल्यात देखील काँग्रेसचाच उमेदवार आहे, पण स्थानिक परिस्थितीमुळे ते अपक्ष निवडणूक रिंगणात असल्याचेही त्यांनी सांगितले। माळशिरसमध्ये पहिल्यांदाच काँग्रेसच्या चिन्हावर 2 उमेदवार नगरसेवक पदासाठी उभारले आहेत। कुर्डवाडी नगर परिषदेतही 30 वर्षांनंतर नगराध्यक्ष व 12 उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत। 40 वर्षात बार्शीतही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचेही जिल्हाध्यक्ष शेटगार म्हणाले। मतचोरी, महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, महापुराची भरपाई नाही, शेतकरी आत्महत्या वाढल्या, लहान मुली, महिलांवरील वाढलेला अत्याचार, शिक्षक, अंगणवाडी सेविका, महिलांचे प्रश्न यावर प्रचाराचा भर राहणार आहे। याशिवाय त्या नगर परिषदांमधील पाणी, रोजगार, रस्त्यांचा प्रश्नही प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहे। याशिवाय काँग्रेसने 70 वर्षात काय केले हा इतिहास मतदारांपुढे मांडला जाणार आहे। सुईपासून संगणकापर्यंतची प्रगती, हरित क्रांती, पाण्याची धरणे, रोजगारासाठी औद्योगिकरण हे सगळे काँग्रेसनेच केल्याचे लोकांना पटवून दिले जाईल, असे जिल्हाध्यक्ष शेटगार यांनी सांगितले।